नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत दौंड एस-आर-पी-एफच्या पेपरमध्ये वारंवार विचारले जाणारे आणि आगामी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे अंकगणिताचे पी-वाय-क्यू. नुसते प्रश्न सोडवून नाही, तर ते कमी वेळेत शॉर्ट ट्रिक वापरून कसे सोडवायचे हे आज आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका दुकानदाराने वस्तूच्या किमती %20 वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर %10 सूट दिली तर त्याला होणारा नफा किती? आता इथे मूळ किंमत घेऊया 100. मूळ किंमत आहे ₹100. 20 ने वाढवलेले आहेत दुकानदाराने वस्तूच्या किमती म्हणून 120 20 ने वाढवले आहेत, त्यामुळे 120 भागिले 100 करतोय आपण आणि त्या किमतीवर %10 सूट दिलेली आहे, म्हणजेच 90 होईल. 100 वजा 10 सूट म्हणजे वजा करणार आहे इथं आपण, गुणिले 100. आता याचं उत्तर येईल 108. सुरुवातीला मूळ किंमत किती आहे? 100. नवीन किंमत किती आहे? 108. 108 वजा 100 म्हणजे 8% नफा त्याला होणार आहे. त्या दुकानदाराला 8% नफा होईल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. 10, 12, 16 व 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते, अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? 2 मेथड आहेत याचं उत्तर काढण्याच्या. जेव्हा आपण 10 ने एखाद्या संख्येला डिवाइड करतोय, त्यावेळी शेवटचा अंक जो असतो तो त्याची बाकी असते. आता इथे बाकी किती उरणार आहे? 7 उरणार आहे. इथे 7 उरणार आहे. इथे 7 उरणार आहे. पण इथे 9 उरणार आहे. त्यामुळे हा ऑप्शन होत नाही, कारण आपल्याला बाकी 7 पाहिजे. आता या बाकीच्या ज्या संख्या आहेत यांना 12, 16, 18 ने आपण डिवाइड करून त्यातली लहानात लहान 4 अंकी संख्या फाइंड करू शकतोय. दुसरी मेथड आहे लसावी घ्यायचा. 10, 12, 16, 18 यांचा लसावी घ्यायचा. 10चे अवयव 2 गुणिले 5, 12चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 2, 16 नंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 16 आणि 18 2 गुणिले 3 गुणिले 3. आता हेच आपण कसं लिहू शकतोय? 2 गुणिले 5, 2चा वर्ग गुणिले 3, 2चा चौथा घात आणि 2 गुणिले 3चा वर्ग. आता याचा लसावी कसा घेतोय? हायेस्ट पॉवर 2 ची किती आहे? 2 ची हायेस्ट पॉवर आहे 2⁴. 3 ची हायेस्ट पॉवर कोणती आहे? 3⁵ इंटू 5. आता याचं उत्तर येईल 16 गुणिले 9 गुणिले 5, 80 गुणिले 9, 16 85, 80 गुणिले 9, 720 याचं उत्तर येईल. आता या पटीमध्ये कोणती संख्या येईल ते आपलं उत्तर असणार आहे. 20 गुणिले 2 किती आन्सर येईल आपलं? 1440 आणि बाकी यांना 7 पाहिजे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहतो. नदीतील पाण्याचा प्रवाह 2 किलोमीटर प्रति तास असून तो व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहत जातो आणि दुसऱ्या ठिकाणाहून पहिल्या ठिकाणी परत पोहत येतो, तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात. तर त्या 2 ठिकाणामधील अंतर किती? आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला माहिती आहे अंतर भागिले वेग बरोबर वेळ हा फॉर्म्युला असतोय आणि त्याला पूर्ण जाताना आणि येताना मिळून असे 3 तास 12 मिनिटे वेळ लागणार आहे. जाताना अंतर x असेल, x डिवाइड इथं काय करतोय आपण? वेग पाहिजे आपल्याला. जाताना तो प्रवाहाच्या दिशेने गेला म्हणजे काय होणार? 8 अधिक 2 10 प्लस x डिवाइड येताना सेम अंतर असणार आहे. जाताना x अंतर असणार आहे, येताना पुन्हा तेच अंतर असणार आहे आणि जाताना तो प्रवाहाच्या दिशेने जाईल आणि येताना तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येईल. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय करतोय आपण? स्पीड कसा काढतोय? u मायनस v आणि प्रवाहाच्या दिशेने u प्लस v. आता प्रवाहाच्या दिशेने x किलोमीटर हे अंतर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे इथं 8 अधिक 2 10 केलेलं आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने x एवढंच अंतर 8 वजा 2 6 होईल. बरोबर या दोन्हीसाठी म्हणजे हे काय असणार आहे? अंतर भागिले वेग म्हणजेच काय? वेळ 3 तास 12 मिनिटे. 12 मिनिटे. तर हेच कसं लिहू शकतोय आपण? x भागिले 10 अधिक x भागिले 6 बरोबर 3 तास 12 मिनिटेचं आपल्याला तासामध्ये कन्व्हर्जन करावं लागेल.
म्हणून आपण डिवाइड 60 करतोय. 1/5 याचं उत्तर येईल, म्हणजे 5 त्रिक 15 आणि 16, 16/5 होईल. आता यांचा तिरकाच गुणाकार करूया. 6x अधिक 10x 16x भागिले 10 गुणिले 6. आता x बरोबर किती येईल? 16 भागिले 5 गुणुले 10 गुणुले 6 भागिले 16. ही पूर्ण क्वांटिटी आपण या साईडला घेतलेली आहे. 5 दोन्ही 10, हे 16, हे 16 कॅन्सल. उत्तर येईल आपलं 12. x म्हणजे किती आले? 12 किलोमीटर. आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. त्या दोन ठिकाणामधील अंतर असणार आहे 12 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. बोट व स्ट्रीम या टॉपिकवरती आपण लेक्चर घेतलेले आहेत. या प्रकारचा क्वेश्चन त्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे. वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 4. एका फळ विक्रेत्याने 10 रुपयाची 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाची 6 संत्री विकली तर त्यास किती नफा अगर तोटा झाला? आता इथे ज्यावेळी असा प्रश्न दिसतोय त्यावेळी काय लिहायचं? या साईडला लिहायची खरेदी किंमत. एका फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन आपण लिहून घ्यायचा. इथे लिहितोय आपण विक्री किंमत, इथं वस्तू लिहितोय आणि इथं रुपये. हा फॉर्मॅट चेंज करायचा नाही. जर हा फॉर्मॅट तुम्ही चेंज केला तर उत्तर चुकीचं होतंय. तर 10 रुपयाची 5 संत्री, 5 संत्री 10 रुपये खरेदी केलेली आहेत त्याने. त्यानंतर 15 रुपयाची 6 संत्री विकलेली आहेत. 6 संत्री 15 रुपयाची विकलेली आहेत. आता हे कसं फाइंड करणार? त्याला किती नफा अगर तोटा झाला हे कसं फाइंड करतोय आपण? 5 गुणुले 15 वजा 6 गुणुले 10 भागिले इथली जी क्वांटिटी आहे तीच इथे रिपीट करायची. 6 गुणुले 10 गुणुले शेकडा व्हॅल्यू काढायचे, त्यामुळे गुणुले 100 केलेला आहे. 15 पाची 75, 75 वजा 60 भागिले 60 गुणुले 100. बेत्रिक 6, बेपंचे 10, 75 वजा 60 15, 15 गुणुले 5 भागिले 3, 3 पाची 15. 25% नफा झालेला असणारा या व्यवहारात त्या फळ विक्रेत्याला 25% नफा झालेला असणार. आता इथे नफा का म्हणतोय आपण? तर ज्यावेळी व्हॅल्यू इथं निगेटिव्ह आली असती तर त्यावेळी तोटा झाला असता. इथे व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणून 25% नफा झालेला असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न आपण पुन्हा लिहून घेऊया. x रेज टू a x रेज टू b a प्लस b इंटू x रेज टू b डिवाइड x रेज टू e b प्लस e इंटू x रेज टू e x रेज टू a घातांक आहे e प्लस e. आता इथे काय करतोय आपण? हेच आपण कसं लिहिणार आहे? आपण a रेज टू m डिवाइड a रेज टू n कसं लिहितोय? a रेज टू m मायनस n असं लिहितोय. त्याप्रमाणे याचं पण लिहूया. x रेज टू a मायनस b ब्रॅकेटचा a प्लस b इथे जो आहे तोच आपण इथे घेतलेला आहे. गुणुले सेम इथे पण होईल x रेज टू b मायनस e b प्लस e इंटू x रेज टू e मायनस a e प्लस a. आता x रेज टू m इंटू x रेज टू n, पूर्ण हे एक्झाम्पल जे आहे ते घातांकाच्या नियमावर आहे. x रेज टू m इंटू n आपण कसं लिहितोय? x रेज टू m n असं लिहितोय. मग हेच इथं कसं लिहिलं आपण? x रेज टू a मायनस b a प्लस b इंटू x रेज टू b मायनस e b प्लस e इंटू x रेज टू e मायनस a e प्लस a. आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? a प्लस b a मायनस b. आता a मायनस b a प्लस b सेम इथं रिपीट झालेलं आहे. म्हणजे हे आपण कसं लिहू शकतोय? x रेज टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर लिहू शकतोय. x रेज टू b स्क्वेअर मायनस e स्क्वेअर या फॉर्म्युल्यावरून इंटू x रेज टू e स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. पाया जो आहे तो समान आहे, त्यामुळे x रेज टू यांची काय होणार? ॲडिशन होणार. घातांकाचा हा रूल नंबर 1 2. आता घातांकाचा या एक्झाम्पलमध्ये तिसरा रूल वापरतोय आपण. x रेज टू घातांक जर समान असतील a रेज टू m इंटू a रेज टू n तर काय लिहितोय आपण? a रेज टू m प्लस n लिहितोय. आता हा रूल आपण नेक्स्ट यूज करणार आहोत. x रेज टू हा रूल आपण इथे वापरतोय. x रेज टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर
प्लस बी स्क्वेअर मायनस ई स्क्वेअर प्लस ई स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल होईल, मायनस ई स्क्वेअर प्लस ई स्क्वेअर कॅन्सल होईल, मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स रेस टू 1 उत्तर येईल. घातांक काय असणार आहे? मग एक्सची किंमत काढा असं सांगितलं आहे. एक्सची किंमत 1 ठेवली तर 1 येईल, 2 ठेवली तर 2 येईल. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. इथं जी व्हॅल्यू आहे ती त्यांनी विचारलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल 1. क्रमांक 6, एका विद्यार्थ्याने x³ प्लस 5x² मायनस 10x मायनस 50 एवढी चॉकलेट वर्गातील x² मायनस 10 विद्यार्थ्यांना एकसमान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्यांना किती चॉकलेट मिळतील? सिंपल, हे जर व्हॅल्यू जर दिल्या असतील तर आपण काय करतोय, 10 चॉकलेट प्रत्येक एवढी चॉकलेट वर्गातील एवढ्या विद्यार्थ्यांना समान एकसमान वाटायचे आहेत. म्हणजे समजा 5 विद्यार्थ्यांना 10 चॉकलेट वाटायचे आहेत तर आपण 10 भागिले 5 करतोय. त्याचप्रमाणे इथे काय करणार आहे आपण, 3x³ प्लस 5x² मायनस 10x मायनस 50 डिवाइड x² मायनस 10 करतोय. आता या दोघांमधून x² कॉमन काढूया. इथे काय राहील, x प्लस 5 राहील. इथे 10 कॉमन काढूया, x प्लस 5 राहील डिवाइड x² मायनस 10. आता हा x² मायनस 10 असा लिहूया आणि हा x प्लस 10 डिवाइड x² मायनस 10. x² मायनस 10 x² मायनस 10 कॅन्सल होईल. उत्तर असेल आपलं x प्लस 5. प्रत्येक विद्यार्थ्यांना x प्लस 5 एवढे चॉकलेट मिळतील. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 7, एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षकांची नेमणूक झाली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसले होते? सोप्या ट्रिक्सने आपण सोडवणार आहे या प्रश्न आता. तर 2 शिक्षक होते, 16 शिक्षक झालेत, म्हणजे किती पटीने वाढलेत? 8 पटीने वाढलेत. 8 दोन्ही 16 म्हणजेच 35 गुणुले 8 आपलं उत्तर असेल 80 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्रमांक 9, जर AB आणि CD या रेषा एकमेकींना समांतर आहेत तर खालीलपैकी काय बरोबर नाही असं विचारलंय. तर यामध्ये काय असं आहे, कोन B जो आहे तर हे 2 कोन समान असतात आणि B आणि D समान असेल. त्यानंतर A आणि E समान असणार आहे आणि A आणि C सुद्धा समान असणार आहे. त्यानंतर C आणि G कोन समान असणार आहेत आणि D आणि H समान असणार आहेत. कोन B बरोबर कोन D, कोन A बरोबर कोन C, त्यानंतर कोन B बरोबर कोन F आणि कोन A बरोबर कोन E. आपल्याला इथे काय सांगितलंय, B बरोबर F आहे का? B बरोबर F आहे, हे बरोबर असणार आहे. B बरोबर D आहे का? हे सुद्धा बरोबर असणार आहे. त्यानंतर D बरोबर E आहे का? D बरोबर E, हे रॉंग आहे. आता इथे काय सांगितलंय, A बरोबर G, हे बरोबर असणार आहे कारण हा कोणता आहे? C. A बरोबर C असणार आहे आणि C बरोबर G असणार आहे. म्हणजेच A बरोबर C असणार आहे आणि C बरोबर G असणार आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, A बरोबर G लिहू शकतोय. त्यामुळे ऑप्शन 4 पण बरोबर आहे. ऑप्शन 3 इथे रॉंग आहे. मला खात्री आहे तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात अशा चॅलेंजिंग प्रश्नांसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सराव करत राहा. थँक्यू.